तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। हिंगणघाट तालुक्यातील वडनेर गावात रात्रीच्या वेळी शॉर्ट सर्किट झाल्याने लागलेल्या भीषण आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाल्याची घटना दिवाळीच्या पूर्वसंध्येला घडली। शिल्पा दांडेकर आणि त्यांचे कुटुंबीय रात्री गाढ झोप येत असताना 3 वाजेदरम्यान ही घटना घडल्याची माहिती प्राप्त झाली आहे। रात्रीच्या वेळी गस्तीवर असलेल्या वडनेर पोलिसांच्या लक्षात ही घटना येताच त्यांनी तात्काळ मदत व बचाव कार्य करून घरातील सर्वांना सुखरूप बाहेर काढले। या आगीमध्ये जीवितहानी झाली नसली तरीही घरातील मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शासनाकडून आर्थिक मदतीची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता सचिन महाजन, हिंगणघाट। आपण वडनेर येथे या गावामध्ये आलो, मात्र या ठिकाणी ऐन दिवाळीच्या वेळेस इथे पूर्ण घर जे आहे ते जळून खाक झालाय। मात्र या ठिकाणी आपण त्या घरी आलो, वर्षा दांडेकर शिल्पा दांडेकर यांच्याकडे आलो। आपण बघून घेऊ काय झालं। काकू काय सांगा तुम्ही, रात्रीच्या वेळेला तुमचं जे साहित्य आहे पूर्ण किती रुपयाचं नुकसान झालंय? 2-2.5 लाखाचं रुपये। ही रात्री ही आग कशामुळे लागली, नेमकी तुम्हाला माहिती कशी पडली? मला म्हणजे ते मला माहिती नाही पडलं, पण ते माझा दम घुटल्यामुळे मला माहिती पडलं की घरात कशाचा तरी धुपट झालाय, पण म्हणून मी उठून बघितलं। जवळपास हे तुमचं पूर्ण तुम्ही जेव्हा आग लागली तेव्हा तुम्ही कुठे झोपून होते। ही तुम्हाला माहिती कशी पडली? ते दम घुटल्यामुळेच मला माहिती पडलं की काहीतरी कशाचा तरी धुपट झालाय का, म्हणून मग मला माहिती पडलं। अच्छा, तुम्ही बघू शकता संपूर्ण जे साहित्य सुद्धा आहे या ठिकाणी, अनाज सुद्धा आहे या ठिकाणी, पूर्ण कागदपत्रे सुद्धा आहे, पूर्ण साहित्य जे कपडे